पल्लवी, आजचं लाईव्ह सेशन मी तुझ्यासाठी करते. खरं तर मला तुझ्या पुस्तकाने जो काय फायदा झालाय ना, मला इतका फरक पडलाय आयुष्यामध्ये. विचारांना क्लॅरिटी आली आहे. सो म्हटलं की आज जरा तुझ्या पुस्तकाबद्दल गप्पा माराव्यात. त्याच्यामुळे मी लाईव्ह व्हिडिओ आज त्याच्यासाठी करायला घेतलाय. तर आपण आता बोलूयात पल्लवीबद्दल. पल्लवी ही अत्यंत उत्तम फिजिशियन आहे. ती एक उत्तम गृहिणी आहे. तिचं स्वतःचं ती फिटनेस सेंटर चालवते, एम्पावर फिटनेस सेंटर, एम्पावर फिजिओथेरपी फिटनेस स्लिमिंग सेंटर. गंगापूर रोडला तिचं फिजिओथेरपी सेंटर ती चालवते. त्याचबरोबर ती एक अत्यंत उत्तम काउन्सिलर आहे आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. तिला बेसिकली तिच्याबद्दल जर खास गोष्ट सांगायची झाली तर ती सगळ्यात लहान जादूगार म्हणून प्रसिद्ध झालेली आहे. डॉक्टर पल्लवी आलाप देशपांडे असं तिचं नाव आहे. आणि आज मी थोडंफार तिच्या पुस्तकाबद्दलच तुम्हाला सांगणार आहे. फ्रेंड्स, ॲक्च्युली last year I met this beautiful girl called Pallavi Alap Deshpande in some of the function. I have had been to her event as a chief guest. That time I was really unaware that this is a life-changing moment of my life. After that function, we couldn't meet for many months, and after almost 6 to 7 months, I got some problem. I fell down. My ligament of right hand got injured. I was not able to move my hand, and I have suffered a lot for a month or two, I guess. I was traveling single-handed driving. I was doing. Then on the sets, I used to keep my hand like this in that crepe bandage, and I have really suffered. But one of our common friends, Lalitji Raka, he is, I think, a mediator. की त्यांनी मला आठवण करून दिली, अरे तुम्ही पल्लवीकडे का नाही जात मॅडम? And I really got sparked in my head की अरे चा, आपण हिच्याकडे का नाही गेलो आतापर्यंत. आणि ती मला वाटतं ती एक वेळ असते तुम्हाला तुमचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या व्यक्तीला तुम्ही भेटण्याची एक वेळ असते. आणि मला वाटतं ललितजी त्या गोष्टीचं माध्यम ठरले. अँड ललितजी मेड मी गो टू दिस ब्युटिफुल गर्ल अँड आय मेट हर. अँड बिलीव्ह मी फ्रेंड्स, I was cured almost in a month span. Really, it was fabulous. The way she took efforts for making my hands in a normal position. Like, आज तुम्ही बघू शकता माझा हात एकदम उत्तम आहे. त्यावेळेला मला असं सुद्धा, म्हणजे मला जेवताना सुद्धा असं पुढे येऊन जेवावं लागायचं, एवढा मला त्रास झाला होता. सो पल्लवी त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातली एक काय म्हणू शकतो, शी इज अन एंजल फॉर मी. ती माझ्यासाठी एक देवदूत म्हणून आलेली आहे. आणि सहज बोलता बोलता असंच एकदा विषय निघाला होता. तिने एक पुस्तक तिचं प्रकाशित केलं होतं. सो आय वॉज लाईक क्युरियस की काय ही नक्की काय करते. सो मी ते पुस्तक चाळायला घेतलं आणि मी इतकी गुंगून गेले ते पुस्तक वाचता वाचता की तिला म्हणलं हे काय आहे. तर ती म्हणली, ताई मी तुम्हाला गिफ्ट देते. म्हटलं नो 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 नो, गिफ्ट नाही, मी ते विकत घेणार. तर मी ते पुस्तक, हॅलो नितीनजी, हॅलो पल्लवी, हॅलो संजय, हाय, येस, सगळेजण काळजी घ्या. मी तर स्वतः घेतेच आहे. तुम्ही सगळेजण कामाशिवाय प्लीज बाहेर पडू नका. आणि प्लीज हा व्हिडिओ बघा नक्की. मी आज पल्लवीच्या पुस्तकाबद्दल बोलतेय. आता तुमची जास्त उत्सुकता ताणत नाही मी सगळ्यांची. ते पुस्तक आहे हे, आय थिंक तुम्हाला कदाचित मिरर इमेज दिसेल. या पुस्तकाचं नाव आहे द डोअर ऑफ कॉन्फिडन्स ओपन्स हिअर. द डोअर ऑफ कॉन्फिडन्स ओपन्स हिअर. इथे पल्लवीचा छान फोटो आणि त्याच्या छान शेजारी एक मस्त दार तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो, हे पुस्तक वाचताना मला स्वतःला इतका वेगळा आणि शांत करणारा अनुभव आलेला आहे. पल्लवी, अरे ठीक आहे, मला स्वतःला आलेला अनुभव मी शेअर करते. इट इज नथिंग लाईक इट्स अ पेड प्रमोशन काइंड ऑफ. लाईक आय ऑलवेज बिलीव्ह दॅट यू शुड स्पीक युअर माइंड अँड आय ऑलवेज डू दॅट. सो ह्या पुस्तकामुळे मला आयुष्यात माझ्या खरंच
खूप छान फरक पडलाय. माझ्या आयुष्यातल्या ज्या नकारात्मक गोष्टी होत्या, माझ्या विचारांमध्ये बऱ्याचदा नकारात्मकता डोकवायची गेल्या काही वर्षात, 2-3 वर्षात जे मला सफर करायला लागलं होतं, मी थोडीशी हतबल झाले होते, मी थोडी निराश झाले होते. त्यात माझा तो हात दुखावला गेला. I met Pallavi. She has done counseling over me. She gave me mental healing, and then I bought this book from her. And believe me, friends, this was really an eye opener for my thoughts, for my day to day functioning, and I really loved it. I started reading it. आणि हे पुस्तक ना, हे असं नाही आहे की तुम्ही सलग वाचून काढा. तुम्ही कुठलंही पान ओपन करा, यू विल गेट टू लर्न सम न्यू थिंग्स. लाईक त्याच्यात वेगवेगळे विचार, त्याच्यात सकारात्मकता तुमच्या आचार विचारांमध्ये कशी आणायची ते दिलेलं आहे. वेगवेगळ्या मुद्रा दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या मंत्रांबद्दल काही तुम्हाला माहिती दिलेली आहे, जे तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप छान फरक देऊन जातात. त्याच्यानंतर त्याच्यात तिने काही सुविचार टाईप टाकलेले आहेत तिने. सो ते मला खूप छान वाटलेलं आहे. त्याच्यानंतर तिने काही मार्किंग्स केलेत, लाईक हे बघा तुम्हाला हे असे कलर कोड्स दिसतील, तर त्याचंही तिने एक्सप्लेनेशन ह्याच्यात इतके सुंदर दिलेले आहेत. लाईक तिच्यामुळे मला खरंच वाटायला लागलं की आयुष्य इंद्रधनुष्यासारखंच असतं आणि ते आपण खूप सुंदर पद्धतीने जगू शकतो. म्हणजे मला खरंच माझ्यातली नकारात्मकता घालवून माझ्या आयुष्यात परत स्ट्रॉंगली, म्हणजे मी कोण आहे ही आठवण करून द्यायला पल्लवीने मला खरंच खूप मदत केली. सो पल्लवी, आय एम रिअली थँकफुल टू यू की आज मला आज काय माहिती नाही, मला 2-3 दिवसांपासून वाटत होतं की या पुस्तकाबद्दल आपण बोलावं. आपण या माझ्या FB लाईव्ह सेशन मला करायचंच होतं, त्याच्यात काहीतरी बोलावं. माझ्या अनुभवाला लोकांना, म्हणजे माझ्या अनुभवामुळे इतरांना मला काही फायदा करून देता आला तर तो फायदा त्यांना करून देता येईल. सो त्याच्यामुळे मी या पुस्तकाबद्दल बोलते. आणि फ्रेंड्स, बिलीव्ह मी, यू कॅन सी ऑन माय फेस, आय एम रिअली हॅपी रीडिंग दिस बुक, एक्सपिरियन्सिंग दिस बुक. आणि खूपच छान, म्हणजे तिने खूप छोट्या छोट्या मुद्द्यांवरती या पुस्तकात तिने हे घेतलेलं आहे. लाईक आता बघा, फॉर उदाहरणार्थ इथे काही मुद्रा दिलेल्या आहेत, काही थॉट्स तिच्या पुस्तकातले, काही तिने सात्विक फूड्सची यादी दिलेली आहे, जे खाल्ल्याने आपल्याला फरक पडतो. पाणी पिताना सुद्धा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्या आयुष्यात किती फरक पडतो ह्याचं खूप सुंदर ह्याच्यात तिने हे दिलेलं आहे. लाईक आपण रोजच्या आयुष्यात काही लोकांच्या संपर्कात येतो, नेगेटिव्ह विचारांना आपल्या डोक्यात खूप जास्त जागा देतो. आपण ना आपल्याकडे जे सकारात्मक खूप छान छान गोष्टी आहेत त्या बघत नाही, आपल्याकडे काय नाहीये त्याचा सल सतत आपल्या मनात असतो. सो वी ऑलवेज ट्राय अँड कीप सर्चिंग ऑन, आई डोंट हैव दिस थिंग, आई डोंट हैव दैट थिंग, देन उसके पास है, मेरे पास में क्यों नहीं है. बट फ्रेंड्स, बिलीव मी, आपल्याकडे आहे ना ते खूप छान आहे. आणि आपल्याकडे जे नाहीये, जे आपल्याकडे आहे ते इतरांकडे नाहीये आणि त्यांना त्याचं किती दुःख होत आहे हे आपण बघायचं, ह्याचा विचार आपण करायचा आणि पुढे जायचं फ्रेंड्स. सो मला या पुस्तकाबद्दल आता मी जास्त तुम्हाला काही हे करणार नाही. याच्यात बरंच काय काय गोष्टी आहेत, लाईक काही ध्यानधारणेच्या बद्दल तिने लिहिलेलं आहे, सोप्या सोप्या गोष्टींमधनं मेडिटेशन कसं करायचं. त्याच्यानंतर प्रत्येक पानावर तिने खूप छान छान माहिती आणि खूप सोप्या शब्दात ते पुस्तक लिहिलेलं आहे. लाईक गोष्टी रिस्टोर कशा करायच्या आपल्या मनामध्ये, युनिव्हर्सला जसं आपण अशी तर पुस्तकं खूप वाचतो, माहितीये, खूप वाचतो आपण अशी पुस्तकं, पण हे मी स्वतः अनुभवलंय हिच्या पुस्तकाबद्दल. त्याच्यामुळे मी इतक्या कॉन्फिडेंटली बोलू शकते की तुम्ही हे पुस्तक, दिस इज पल्लवी आलाप देशपांडे, मॅजिशियन, तिने खरंच माझ्या आयुष्यात जादू केलेली आहे. आणि फ्रेंड्स, हे पुस्तक तुम्ही नक्की निश्चित तुम्ही मागवू शकता. मी तुम्हाला याचे डिटेल्स सांगेन. आय गेस मी आपला व्हिडिओ झाल्यानंतर मी एक फेसबुकवरती तुम्हाला हे पुस्तक तुम्ही कुठे आणि कसं मागवू शकता याच्याबद्दल माहिती देईन. आणि मला असं वाटतं की ह्याची किंमत जी आहे ना, एवढी तर आपण कॉफीवरती
पैसे सहज खर्च करू शकतो, एवढी याची किंमत आहे पुस्तकाची. आय गेस इट इज 270 रुपीज. बट मला असं वाटतंय की याची खरं तर माझ्यासाठी किंमत आहे ना, माझ्या आयुष्याची किंमत आहे. माझं आयुष्य अनमोल आहे. आणि फ्रेंड्स, बिलीव्ह मी, दिस बुक इज अनमोल. रिअली इट इज हेल्पिंग मी इम्प्रूव्हिंग डेली. माझ्यात खूप बदल होत आहेत. हे पुस्तक मी रोज रात्री झोपताना एखादं पान, 2 पानं वाचून झोपते. आपल्या स्वतःला म्हणजे आपला ऑरा कसा क्लीन करायचा, रोजच्या रोज आपण रात्री झोपताना ज्या दिवसभरात नकारात्मक गोष्टी घडल्या आहेत त्याच्या गॉड्स आपल्या हृदयातनं कशा नाहीशा करायच्या, त्या नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला कसं मुक्त करायचं, या छोट्या छोट्या गोष्टींचं इतकं छान त्यांनी वर्णन केलंय ना. बिलीव्ह मी फ्रेंड्स, दिस इज अ लाईफ चेंजिंग बुक फॉर एव्हरीबडी अँड यू मस्ट हॅव इट. यू रिअली मस्ट हॅव इट. आय टेल यू, तुम्ही माझ्याशी स्वतः हे असे अनुभव तुमचे शेअर कराल मित्रमैत्रिणींनो. पण त्याच्यासाठी हे पुस्तक तुम्ही घेतलं तर तुम्हाला खरंच 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 खूप छान वाटेल. म्हणजे मी असं म्हणणारच नाही तुम्हाला की सलग वाचून काढा, कारण सलग आपण आजकाल एवढं काही आपल्यात पेशन्स राहिलेले नाही आहेत की सलग एक पुस्तक वाचू शकता. मी वाचते, मला वाचण्याची प्रचंड आवड आहे. असं म्हणतात ना, वाचाल तर वाचाल. सो मला काही मिळालं तरी वाचते. एक म्हणजे रद्दीचे म्हणजे पुढे बांधून आलेले पेपर सुद्धा मी वाचत बसते. आय लव्ह रिडिंग बुक्स. आय लव्ह रिडिंग वॉट एव्हर इट इज कमिंग टू माय वे. आय कीप रिडिंग. हाय भावना, थँक्यू सो मच भावना. अरे तुझ्यासारखी गोड मुलगी असं म्हटली तर मग काय, तू स्वतः किती पॉझिटिव्ह वाईब्स स्प्रेड करत असतेस. आय रिअली लव्ह बिईंग विथ यू मेनी टाइम्स. सो प्लीज फ्रेंड्स, हे पुस्तक नक्की तुम्ही विकत घेण्याचा नक्की विचार करा, कारण हे वर्थ आहे. हे लाखोंच्या करोडोंच्या किमतीचं पुस्तक आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात ह्या पुस्तकाने खूप फरक पडणार आहे. आणि भारतात म्हणा, परदेशात म्हणा, मे बी परदेशात पाठवताना तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस त्याच्यावर अप्लाय होतील. 270 प्लस काही डिलिव्हरी चार्जेस होतील अप्लाय. बट आय विल शेअर यू द डिटेल्स आफ्टर माय लाईव्ह व्हिडिओ. थँक्यू भावना. थँक्यू सृष्टी फॉर जॉईनिंग. So I was telling you कि you must buy this book, you must experience this book, you must experience the change in your life while reading and implementing things mentioned in this book. This book really worked as a magic, as magician Pallavi Alap Deshpande Kasniwal does a magic on your life, in your life, on your thought. She is a complete positive person. When I met her, I was really like, क्या होगा, मेरा हाथ तो कभी ठीक होने वाला ही नहीं. Kind of like I was very upset. I was very upset because I was not able to drive. I was not able to move around. I was not able to eat properly. I was not able to go around. Like हमेशा ऐसे लगा रहता था डर कि अरे बाप रे, इसको किसी का धक्का लगेगा तो मेरा क्या होगा, मैं काम कर पाऊंगी कि नहीं, ये वो लाना फलाना, कितने सारे प्रॉब्लम्स, कितने सारे टेंशन्स मुझे हो रहे थे. एंड Pallavi really helped me changing my negativities. Pallavi really helped me come out of it. Pallavi has really become an angel for my life. Okay, Pallavi, may I request you one thing? If you can share the image where people can buy it or how they can contact you while this, it will be a helpful thing immediately, because people will come to know की कुठून घ्यायचंय पुस्तक, कसं घ्यायचं आहे पुस्तक. सो आय थिंक हे जास्त बेटर राहील की तू स्वतःच जर टाकलंस तर. Pallavi, I love you so much. Pallavi, I really speaking from the bottom of my heart. You really helped me come out of my various problems, various health issues, as well as my mental issues. You helped me improving my thoughts, and I don't have any fear to say this because I really have those guts कि चलो इसने मेरे लाइफ में चेंजेस लाए हैं, तो आई हैव टू एडमिट इट.
I really have those guts to praise you. I really have those guts to say truth ki Pallavi, you really changed my life. You really helped me come out of my problems. Trust me friends, she is too good. अच्छा, तिला वाटेल असं की मी तिची खूप तारीफ बिरीफ करते, पण नाही, तुम्हालाही वाटेल खूप पल्लवी पल्लवी झालं. बट खरंच सांगते मित्रमैत्रिणींनो, हे पुस्तक तुम्हाला खरंच खूप छान उपयोगी पडणार आहे. आता दुसरं बोलूयात. तुम्ही सगळेजण घरात असालच, कंटाळलेले असालच, आय नो. हाय लक्ष्मी, थँक्स फॉर जॉईनिंग मी. पल्लवी, तू प्लीज ते डिटेल्स शेअर कर. दुसरी गोष्ट फ्रेंड्स, आपल्याला आत्ता सगळ्यांना लॉकडाऊनमध्ये खूप कंटाळा येतोय, मला सगळं माहिती आहे. पण तुम्हाला मी एकच सांगू इच्छिन की गेल्या महिनाभरात आपण प्रत्येकानेच, गेला महिना खूप नाईटमेअर सारखा होता. आपले प्रत्येकाचे खूप जवळचे लोक आपण गमावलेत, म्हणजे ज्यांच्याबद्दल आपण कधी विचारही नाही करू शकणार की अरे ही व्यक्ती, अरे मी तर कालच बोलले होते ना, अशा व्यक्ती आपल्यातनं गेल्या आहेत निघून, आणि अनपेक्षितरित्या गेलेल्या आहेत. आपल्या डोक्याचं भज झालेलं आहे गेल्या महिन्यामध्ये. पण मित्रमैत्रिणींनो, प्लीज शांत राहा. कारण कोरोनामध्ये मी एक गोष्ट खूप चांगली ऑब्झर्व केली, ती तुम्हीही ऑब्झर्व केली असेल, की पीपल गेट पॅनिक, यु नो, की मला कसं काय झाला कोरोना, आणि ते पॅनिक होऊन जास्त नेगेटिव्हिटीला अट्रॅक्ट करतात. त्यांच्या मरणाला ते ओढून घेतात भीतीने घाबरून जाऊन. हॅलो सचिन, हाव आर यू सचिन? माझे स्कूलमेट्स पण आलेत काही माझ्या लाईव्ह सेशनमध्ये. थँक्यू सो मच गाईज. सचिन, आय वॉज टॉकिंग अबाउट दिस बुक, द डोअर टू सक्सेस, द डोअर टू कॉन्फिडन्स ओपन्स हिअर. This is the book I was talking about, and it's a real good book. You can buy it. Dr. Pallavi Alap Deshpande is a writer of this book. So she will share the details so you guys can, think over it. माझं तर इन्सिस्ट करेन मी की तुम्ही नक्की पुस्तक हे विकत घ्या. आणि खरंच म्हणजे मला फरक पडलेला, कारण ठीक आहे आपण परदेशातल्या लोकांची खूप पुस्तकं वाचतो, अशी मोटिवेशनल बुक्स म्हणा, जे काय असेल. बट दिस इज नॉट ओनली मोटिवेशन. हे डे टू डे लाईफमध्ये वी कॅन प्रॅक्टिस दीज थिंग्स. दीज आर व्हेरी इझी मेथड्स ऑफ चेंजिंग युअर थॉट्स फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, फ्रॉम चेंजिंग युअर लाईफ फ्रॉम हेल टू हेवन. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या, आणि त्या आपण खूप छान पटकन इम्प्लिमेंट करू शकतो. लाईक बऱ्याच पुस्तकांमध्ये तुम्ही नाही फक्त पॉझिटिव्ह विचार करा, असं नसतं. आपली निगेटिव्हिटी कन्वर्ट कशी करायची हे सुद्धा तिच्या पुस्तकात तिने खूप छान उदाहरणांसकट उलगडून सांगितलेलं आहे. सो फ्रेंड्स, मला असं वाटतं की प्लीज, इट्स पल्लवी शेअर्ड डिटेल्स. तुम्ही पुस्तक कुठे विकत घेऊ शकता ते, तर तुम्ही प्लीज हे पुस्तक घेऊ शकता. आणि हां, 270 रुपये किंमत त्या पुस्तकाची आहे, पण ते खरंच 2 ते 3 करोडच्या वरतीच असावं किंमत, असं मला अगदी मनापासून वाटतं. खरंच खूप लाईफ चेंजिंग पुस्तक आहे. प्लीज प्लीज प्लीज, आय इन्सिस्ट तुम्ही घ्या हे पुस्तक. आणि आज जर तुम्ही बुकिंग इमिजिएटली तिला केलं, खाली हे जे तिने स्क्रीनवर नंबर शेअर केलेत किंवा वेबसाईट दिलेली आहे, तर तिथे जर तुम्ही बुकिंग आज केलं तर मे बी शी विल गिव्ह यू डिस्काउंट, सम डिस्काउंट शी विल गिव्ह यू. तुम्हाला छान किंमत मिळेल त्या पुस्तकाची. दुसरी गोष्ट अशी, आय वॉज कमिंग टू दॅट, की आपण खूप आपले सुहृद गमावलेले आहेत या गेल्या पूर्ण महिनाभरात म्हणा किंवा 1.5 महिन्यात म्हणा. पण मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला परत एकदा एकच सांगेन की पॅनिक होऊ नका. मला एकच माहिती आहे की आयुष्य खूप सुंदर आहे. ठीक आहे, सध्या खूप वाईट अवस्थेतून, वाईट दिवसांमधून आपण मार्गक्रमणा करतोय. सॉरी, कालक्रमणा इज अ व्हेरी रॉंग वर्ड. मार्गक्रमणा करतोय. सी, मला एकच माहिती आहे की नथिंग इज परमनंट. हेही दिवस जातील. रात्रीनंतर दिवस हा उजाडणारच असतो. आणि तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवून तुम्ही रोजचा तुमचा दिनक्रम सुरू ठेवा मित्रमैत्रिणींनो. खूप खूप आपल्याला अपसेट व्हायला झालंय, खूप नाराजी आहे की अरे काय चाललंय, खूप वाईट वाटतं की
कसं बाहेर येणार. पण येस मित्रमैत्रिणींनो, धीर धरा, पेशन्स ठेवा, घरात राहा, स्वच्छतेच्या गोष्टी तुम्हाला ज्या सांगितल्या जात आहेत त्या तुम्ही पाळा. बाहेरनं कोणी आलं तुमच्याकडे तर त्यांच्यासाठी सॅनिटायझर्स तयार ठेवा, हातपाय धुवायला पाणी तयार ठेवा, बाहेरच ठेवा. ज्यांचे बंगले असतील त्यांनी घरात अंगणातच ठेवा, ते तुम्हाला मदतच होईल त्याची. त्यांना तसंच आत येऊ द्या, हातपाय धुवूनच आत येऊ द्या. ज्यांना फ्लॅट्समध्ये राहतात त्यांनी ॲटलिस्ट पूर्ण आधी हातपाय सॅनिटाईज करून इमिजिएटली गो टू द बाथरूम्स, हातपाय धुवा, किंवा शक्य असेल तर आंघोळ करून ते कपडे भिजवूनच टाका गरम पाण्यात. देन यू कम इनसाइड द किचन अँड एव्हरीवेअर यू कॅन रोम अराउंड. बट फ्रेंड्स, प्लीज शांत राहा. मला एकच माहिती आहे, आपलं कितीही जवळचं माणूस गमावलं, आपण म्हणतो नाही नाही मी जगू शकणार नाही, असं नाही तसं नाही. मित्रमैत्रिणींनो, वी हॅव टू लिव्ह आवर लाईफ्स. आपल्याला जगावं लागतं आपलं आयुष्य, कारण आपली वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला जगावंच लागतं. मग जगावंच लागतं तर चांगलं का नाही जगायचं? चांगल्या प्रकारे जगू शकतो ना आपण. कशाला रडत राहायचं, कशाला सतत कुढत राहायचं की माझ्याच बाबतीत असं का होतंय, माझ्याच बाबतीत माझीच माणसं का जातात. नाही मित्रमैत्रिणींनो, खूप जणांची माणसं त्यांनी गमावली आहेत, जवळची, घरातली आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, नातेवाईक आहेत. खूप लोक आपल्या माणसांना गमावत आहेत. पण एकच लक्षात ठेवा की घाबरू नका. आपल्या माणसाला वाचवायला आपण जीवापाड प्रयत्न करतोच. प्रार्थना करत राहा, देवाला दोष देऊ नका. जे काय होतंय इट इज ऑल डेस्टाइन्ड. दैवाचा दोष असू शकतो. देवालाही दैव चुकलेलं नसतं मित्रमैत्रिणींनो. भले तुम्ही मला आस्तिक म्हणा, काही म्हणा, माझा विश्वास आहे देवावरती. देव म्हणजे काय आहे शेवटी? एक सुप्रीम पॉवर आहे, एक दिव्य शक्ती आहे ना. कोणी मानतं, कोणी नाही मानत. पण मग जे मानत नाहीत, मला त्यांचं एक गोष्टीचं खूप हसायला येतं की ओके ठीक आहे, नसेल देव. मग जेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे सगळे प्रयत्न थकतात तेव्हा ते आपल्याला असं का सांगतात की आता तुम्ही देवाची प्रार्थना करा, त्यानेच जर काही झालं तर होऊ शकेल. कारण फ्रेंड्स, प्रेयर्स वर्क्स मॅजिकली. रिअली बिलीव्ह मी. आपल्या आयुष्यात जे काय चांगलं घडतंय ना, जे काय चांगलं घडतंय, वन इज आपले पेरेंट्सचे ब्लेसिंग्स असतात, सेकंड इज आवर गुड कर्मास, अँड थर्ड इज somewhere in the corner of some place in the huge world somebody must be praying for you. Believe me friends, कोणी ना कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना करत असतं आणि त्या प्रार्थनांचं फळ म्हणून तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत असतात. तुमची चांगली कर्म असतात, तशी चांगलीच ठेवा कर्म. आत्ताच्या या कोरोनाच्या काळात गरजू लोक असतील तर त्यांना प्लीज जमेल तशी मदत करा. मी हे म्हणत नाही की सगळ्यांना तुम्ही पैसे वाटत फिरा, कारण आत्ता आपल्यालाच कसं मॅनेज करायचं ते खरंच कळत नाही आपल्याला. पण धीर धरा फ्रेंड्स, ही परिस्थिती नक्कीच जाणार आहे. पल्लवी इज गिविंग डिस्क्रिप्शन ऑफ द बुक. बरं झालं तिने सगळं डिस्क्रिप्शन दिलं, कारण इतकं जास्त मी सगळं नसते सांगू शकले तुम्हाला. सो प्लीज डू गो थ्रू इट अँड ट्राय अँड बाय दिस बुक. रिअली इट इज रिअली वर्थ इट. हां, सो आय वॉज कमिंग टू दिस थिंग. हे पुस्तक तर तुम्ही घ्याच. ह्याच्यावरतीही तुम्ही ह्या पुस्तकामुळे तुम्हाला आत्ताच्या ह्या ज्या वाईट मनस्थितीतून आपण चाललोय, वाईट विचार आपल्या मनात सतत येतात, ह्या विचारांवरती तुम्हाला कसा तुम्ही कंट्रोल करू शकता ह्याच्यात खूप छान पुस्तकामध्ये सगळं डिस्क्राईब केलेलं आहे. यू कॅन रिअली feel the difference if you get the book, if you start reading it, if you start implementing the things, small things. She has just mentioned 51 keys of success, of good thoughts. So it will really gonna help you, believe me. And आता मला वाटतं अर्धा तास झालाय, सो थांबूयात आपण. बिकॉज प्रत्येकाला संध्याकाळची काही ना काहीतरी कामं असतातच. आज मी खरं तर चुकीची वेळ निवडली का गप्पा मारायला, बट ठीक आहे, चलो काय हरकत नाही. गप्पा मारायच्याच असतात ना, तर तेव्हा कुठलीच वेळ चुकीची नसते. गप्पा कधी पण मारायला असतात. सो हां, सो शांत राहा,
घरात राहा, सुरक्षित राहा, स्वच्छतेचे आणि सोशल डिस्टन्सिंग ना सामाजिक अंतर राखा. कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नका. कोणी गरजू जर तुम्हाला काही मदत मागायला आलं तर प्लीज त्यांना मदत करा. आणि दुसरी गोष्ट, कोरोनाचं चेकअप करायचं आहे म्हणून कोणी जर तुमच्या घराच्या समोर आलं किंवा दारात घुसायला लागलं तर प्लीज चेक विथ देअर क्रेडेन्शियल्स फर्स्ट. कोण ऑथोराइज लोक असतील त्यांना फोन करून विचारा. सध्या हे नवीन चोरीचे प्रकार वाढलेले आहेत. आजच मला व्हिडिओ आला होता एका पोलीस ऑफिसरने सांगितलं की प्लीज जर असं कोणी घराच्या बाहेर आलं तुमच्या चेक करायला तर प्लीज त्याची खात्री करून घ्या की ते खरंच जेन्युइन लोक आहेत की नाही. त्याच्याशिवाय तुम्ही दरवाजे उघडू नका. घरातल्या सिनियर सिटीजन्सची काळजी घ्या, त्यांना सुरक्षित ठेवा. त्यांच्यासाठी आपण स्वच्छतेची काळजी घेऊयात आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूयात. आणि मित्रमैत्रिणींनो, विश्वास ठेवा की कोरोना जाणार आहे आपल्याला सोडून. डोंट वरी अबाउट इट. अफवांवरती विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका. आली पोस्ट केली फॉरवर्ड, आली पोस्ट केली फॉरवर्ड. आणि दुसरी गोष्ट, फोटो जर कोणाचे आले ग्रुपवरती किंवा कशा तर त्याच्या खाली बघा. अरे कोणाचा बर्थडेचाही फोटो असू शकतो. हल्ली मी 2दा-3दा ऑब्झर्व केलं ग्रुपमध्ये माझ्या 1-2 की बर्थडे विशचा फोटो आलेला माझ्या एका मित्राचा, खाली 4-5 जणांनी सलग RIP लिहून टाकलं. अरे असं नका करू प्लीज. सी टू इट की वेदर इट इज अ गुड न्यूज, वेदर इट इज अ बर्थडे, वेदर इट इज अॅनिव्हर्सरी विश, देन यू पुट युअर फिलिंग्स ऑफ पुट युअर कॉमेंट्स. प्लीज सजग राहा. आपले विचारशक्ती हरवू देऊ नका. आपले विचार जागृत ठेवा प्लीज. माझी अगदी कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की प्लीज जपा, सगळ्यांनी काळजी घ्या आणि पटकन आपल्याला बाहेर पडायचं आहे या सगळ्या गोष्टींमधनं. त्याच्यामुळे स्टे पॉझिटिव्ह, स्टे काम, स्टे होम, स्टे सेफ. सो दिस इज ऑल फॉर नाव. आपण एक 8-10 दिवसांनी परत भेटूयात गप्पा मारायला. आज मला राहवलं नाही म्हणून मी पल्लवीच्या पुस्तकाबद्दल खूप भरभरून बोलली आहे. प्लीज हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्या, तुमच्या आयुष्यात बदल घडवा. आणि येस, ऑफकोर्स शांत राहा मित्रमैत्रिणींनो, शांत राहा. सगळ्या परिस्थिती चांगल्या होणार आहेत, पूर्ववत होणार आहेत. आणि बघा ना तुम्ही, गेल्या महिन्यात आपल्याकडे काय परिस्थिती होती आणि या महिन्यात बरं होणाऱ्यांचा जो आहे टक्का जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे आणि पॉझिटिव्ह केसेसचा टक्का खूप खाली घसरलेला आहे. त्याच्यामुळे आपण जर खबरदारी घेतली, सरकारने दिलेले नियम पाळले तर आपणही पटकन लॉकडाऊनमधनं बाहेर पडू शकू. त्याच्यावरती नक्कीच तुम्ही विचार करा, तसे वागा. तुम्ही सगळेजण खूप शहाणे आहात, छान आहात, हुशार आहात. पण प्लीज कामाशिवाय बाहेर पडू नका मित्रमैत्रिणींनो. आणि येस, ऑफकोर्स बाहेर पडला तर मुखपट्टी लावून फिरा प्लीज. ती गरजेची आहे. आपली थुंकी समोरच्यावर उडू नये, आपल्याला कोणाचं इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठी ते खूप गरजेचं आहे. सो प्लीज मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हे नियम, छोटे छोटे नियम आहेत पण खूप महत्त्वाचे आहेत, तर ते पाळा. आणि लवकर लवकर आपण परत एकदा भेटू, मित्रमैत्रिणींचे अड्डे जमवू, परत सगळं पूर्ववत होणार आहे ते सगळं बघूयात आपण. पण प्लीज डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. सो प्रिया सायनिंग ऑफ फॉर नाव. बाय. लव्ह यू ऑल.